अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालेलं आहे. सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली. कुणीही मदतीपासून वंचित राहणार नाही. अहवाल आल्यानंतर कारवाई करता येईल असंही विखे पाटलांनी सांगितलं. सोलापुरातील अक्कलकोटमध्ये मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे खैराट गावात ओढ्याला आलेल्या पुरात एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली. तर पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. महादेवी हत्तींनी नांदणी मठाकडे परत यावी यासाठी मठाकडनं अर्ज दाखल करण्यात आला. नांदणी मठानं उच्चस्तरीय समितीकडे अर्ज दाखल केलाय. लवकरात लवकर हत्तीणीचा ताबा मिळावा या संदर्भात निर्णय घ्यावा अशी विनंती या अर्जाच्या माध्यमातून केली आहे. साताऱ्याच्या कराडमध्ये यशवंत विकास एकता मॅरेथॉनचं आयोजन केलं. त्यामध्ये तब्बल 3000हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवलाय. शिवसेनेचे नेते माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सिंग यादव यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आलंय. शिवसेना ठाकरे पक्षाच्या शाखा प्रमुखांच्या बैठकीनंतर उद्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. शिवसेना भवनात उद्या दुपारी 4 वाजता उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये महिला पदाधिकाऱ्यांची बैठक होतीये. काल शाखा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना भवनात पार पडली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीविषयी तसंच महापौर पदाविषयी मंत्री उदय सामंतांनी महत्त्वाचं विधान केलं. मुंबईचा महापौर महायुतीचा असेल असं उदय सामंतांनी म्हटलंय. तर मुख्यमंत्र्यांनी देखील या संदर्भातली भूमिका स्पष्ट केल्याचं सामंतांनी सांगितलं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप केलाय. निवडणूक आयोग लोकशाहीच्या मारेकऱ्यांना वाचवत असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय. तर भाजपनं राहुल गांधींचे आरोप फेटाळून लावलेत. राहुल गांधी निराधार आरोप करत असल्याचं उत्तर भाजपनं दिलंय. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. राहुल गांधींचा बालिशपणा सुरू आहे. त्यांनी नौटंकी करण्यापेक्षा शिल्लक राहिलेली प्रतिमा सांभाळावी अशा शब्दात राहुल गांधींवर टीका केली आहे. शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. महाराष्ट्राला ज्ञानोबा तुकोबांच्या ओवीची परंपरा आहे. त्याप्रमाणे शिवसेना ठाकरे पक्षाला संजय राऊतांच्या शिवीची परंपरा आहे अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला. राज्यकर्ते सुधारले नाहीत तर देशात 2 महिन्यात नेपाळसारखी परिस्थिती उद्भवू शकते अशी भीती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली आहे. मराठा आरक्षणाच्या GRला आव्हान देणारी याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. विनीत धोत्रे यांनी GRला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. GRमुळे याचिकाकर्ते बाधित कसे असा सवाल उपस्थित करत जनहित याचिकेच्या ग्राह्यतेवरच कोर्टानं प्रश्नचिन्ह केलं. मराठा आरक्षण GRच्या बाजूनं सरकारनं वकील आणि महाधिवक्त्यांची फौज उभी करावी अशी मागणी मराठा आंदोलक जरांगेंनी केलेली आहे. आम्ही आमची जबाबदारी पार पाडली, आता सरकार त्यांचं काम करेल असं जरांगेंनी म्हटलंय. आम्ही फक्त गोरगरिबांसाठी लढत असून जनतेसाठी काम करण्याचा आमचा प्रयत्न असतो असं वक्तव्य जरांगेंनी केलं. तर अनेक जण स्वतःला हुशार समजतात मात्र समाजाच्या विरोधात जातो त्याला समाज बघून घेतो असा टोला देखील त्यांनी लगावला. निकषांप्रमाणेच कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप सुरू आहे. त्यामुळे यावर छगन भुजबळांनी आक्षेप घेण्याचं कारण नाही असं राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं. तर बोगस प्रमाणपत्र वाटप झाल्याचं लक्षात आल्यास ही प्रमाणपत्र तत्काळ रद्द होतील असंही विखेंनी सांगितलं. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारनं घेतलेल्या निर्णयावर समाधानी आहोत असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं. त्यामुळे मराठा समाजाचं दिल्लीत होणारं अधिवेशन सरकारच्या विरोधात नसल्याचं विखेंनी स्पष्ट केलं. आदिवासी आरक्षणावरून नरहरी झिरवाळ यांनी आदिवासी समाजाला आश्वस्त केलं. तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही रखवालदार म्हणून तुमच्या रक्षणासाठी काम करतोय असं झिरवाळ यांनी म्हटलेलं आहे. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या उपोषणाचा 4था दिवस आहे. उपोषणकर्ते शंकर पारेकर यांची प्रकृती खालावल्यानं डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. मात्र पारेकर यांनी उपचार घ्यायला नकार दिला. त्यामुळे उपोषणस्थळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर समाजाच्या बांधवांनी मोर्चा काढला. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी आंदोलन केलं. तर पारंपरिक वेशभूषेत आंदोलनात धनगर समाज बांधव सहभागी झाले. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर समाजाचे आंदोलन सुरू आहे. धनगर समाज बांधवांनी घोषणाबाजी करण्यास पोलिसांनी थांबवल्यानं वातावरण तापलं. आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखलं. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं.
पुण्यात बंजारा समाजाचा भव्य मोर्चा निघालाय. एसटी आरक्षण मिळावं या मागणीसाठी बंजारा समाजानं मोर्चा काढला. पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकलाय. शिवाजीनगरपासून या मोर्चाला सुरुवात झाली आहे. या मोर्चात जवळपास 4 ते 5 हजार बंजारा बांधव सहभागी झाले. नवी मुंबईतील पोलीस कर्मचारी बेपत्ता प्रकरणात पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं. नवी मुंबई पोलीस दलातील सोमनाथ फापाले गेल्या 15 दिवसांपासून बेपत्ता झाले. मात्र अद्यापही त्यांचा शोध लागला नाहीये. दरम्यान संतप्त फापाले कुटुंबियांनी ही आंदोलन करत सोमनाथ यांचा शोध घेण्याची मागणी केली. संभाजीनगरच्या क्रांती चौकात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी आंदोलन केलंय. होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीचा सराव करण्याच्या परवानगीला इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी विरोध केला. तर CCMP रद्द करण्याची मागणी केली आहे. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये रयत क्रांती संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. गोवंश हत्याबंदी कायद्यातनं संकरित जनावरांना वगळण्यात यावं, तसंच शेतकऱ्यांवर हल्ले करणाऱ्या गोरक्षकांवर कडक कारवाई करावी अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं. हिंगोली जिल्ह्यातील कुंडकर पिंपरी येथील घरकुल लाभार्थ्यांनी गुराढोरांसह पंचायत समितीमध्ये आंदोलन केलंय. रमाई घरकुल योजना आणि पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 167 घरांची मंजुरी मिळाली होती. त्यामध्ये सर्व घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला. मात्र त्यानंतर दुसरा हप्ता मिळाला नसल्याचं आंदोलन करण्यात आलं.